विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स M3 वेक्टर डिफरन्शिएशन कंपल्सरी एक्झामला येणारा एक्झाम्पल आहे डेल प्रूव्ह दॅट शो दॅट आयडेंटिटीज नोन ॲज आयडेंटिटीज डेल स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये डेल डॉट आर बार बाय आर स्क्वेअर इज इक्वल टू 2 अपॉन आर स्क्वेअर. विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स मध्ये अगोदर ब्रॅकेट सिलेक्ट करतात, ब्रॅकेट सॉल्व करायचा डेल डॉट आर बार बाय आर स्क्वेअर, डेल डॉट आर बार बाय आर स्क्वेअर. ओके, डेल डॉट आर बार बाय आर स्क्वेअर, खालचा डिनॉमिनेटरचा आर स्क्वेअर वरती लिहिला मी r रेज टू -2. ओके, मग फर्स्ट फंक्शन सेकंड फंक्शन आणि डेरिव्हेटिव्हचा u इंटू v रूल वापरायचा. u इंटू v, u ॲज इट इज v चा डेरिव्हेटिव्ह, v ॲज इट इज u चा डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह याचा अर्थ डेल, पहिलं फंक्शन आहे असं, u आहे असा v चा डेरिव्हेटिव्ह, v आहे असा u चा डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट स्टेप r बार डॉट ॲज इट इज r बार डॉट आणि डेल r रेज टू -2, डेल r रेज टू -2 तो फॉर्म्युला आहे डेल फाय इज इक्वल टू फाय डॅश अपॉन r इंटू r बार, असा फॉर्म्युला असतो. डेलच्या पुढे जो असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह r रेज टू -2 चा डेरिव्हेटिव्ह -2 r रेज टू -1 अपॉन r इंटू r बार, हे दोन कंपल्सरी लिहितात. ओके, प्लस r रेज टू -2 डेल डॉट r बार, आन्सर 3. नेक्स्ट स्टेप यामधील डेल संपला. ओके, डेल संपल्यानंतर सिंप्लिफाय करतात, स्केलर एकीकडे, वेक्टर एकीकडे. मग याच्यामध्ये स्केलर कोण आहे, वेक्टर एकीकडे, स्केलर एकीकडे, अशी एक सिंप्लिफाय करण्याची पद्धत. आता याच्यामध्ये स्केलर कोण आहेत, -2 बाजूला r रेज टू -3 आणि खालचा r वरती गेल्यानंतर r रेज टू -4 आणि हा वेक्टर एकत्र येतो r बार डॉट r बार प्लस 3r रेज टू -2. ओके, r बार डॉट r बार हे फॉर्म्युला आहे डेल डॉट r बार आन्सर 3, डेल क्रॉस r बार आन्सर 0, r बार डॉट r बार आन्सर येतो r स्क्वेअर. ओके, 1 2 3 4 फॉर्म्युले. मग इथं r बार डॉट r बार आन्सर झालं r स्क्वेअर. नेक्स्ट स्टेप बेस सेम, लॉज ऑफ इंडायसेस, पाया समान घातांकांची बेरीज -2 r रेज टू -2 3r रेज टू -2 आणि नेक्स्ट टाइम 3 -2 आन्सर आलं 1 r रेज टू -2. हे आन्सर झालं ब्रॅकेट डेल डॉट r बार बाय r स्क्वेअर चा आन्सर आहे 1 अपॉन r स्क्वेअर, म्हणजेच r रेज टू -2 आणि याच्यावरती हा डेल स्क्वेअर ऑपरेट, राहिलेला डेल स्क्वेअर याला मल्टिप्लाय होतो. ती स्टेप इथं आहे डेल स्क्वेअर 1 अपॉन r स्क्वेअर, म्हणजे डेल स्क्वेअर r रेज टू -2 आणि डेल स्क्वेअर असेल तर डेल स्क्वेअर साठी हा फॉर्म्युला आहे मित्रांनो. डेल स्क्वेअरच्या पुढे कोण आहे, f चा डेरिव्हेटिव्ह f डॅश आणि डबल डेरिव्हेटिव्ह, असे दोन डेरिव्हेटिव्ह पुट करा, त्याचा आन्सर झाला डेल स्क्वेअर. इथं f च्या जागेवर काय आहे r रेज टू -2, f इज इक्वल टू r रेज टू -2, सिंगल डेरिव्हेटिव्ह -2 r रेज टू -3 आणि डबल डेरिव्हेटिव्ह -2 -3 आणि r रेज टू -4, आन्सर येतं 6 r रेज टू -4. या दोन व्हॅल्यूज सिंगल डेरिव्हेटिव्ह आणि डबल डेरिव्हेटिव्ह या व्हॅल्यूज इथं वापरायचं, डबल सिंगल आणि मग आन्सर कंप्लीट. डबल डेरिव्हेटिव्ह झालं 6 r रेज टू -4 2 अपॉन r आणि सिंगल डेरिव्हेटिव्ह -2 r रेज टू -3, मग कॅन्सल होतात, r रेज टू -4 झाले, -2 + 2 झाले 4, 6 - 4 2 r रेज टू -4 आणि 2 बाय r स्क्वेअर. हेन्स द प्रूफ LHS इज इक्वल टू RHS.